बघा मित्रांनो, हा तुम्हाला पाचूंदा दिसतोय आणि इथं तुम्ही बघू शकता आपण इथं हुरळा घातलाय बघा. आणि एक नंबर मालदांडी ज्वारीचा कडबा पूर्ण असतो. महत्वाची गोष्ट हे चारा उपडून काढलेला असतो. या मंगळवेढा शहरातला कडबा एक नंबर चांगला कडबा आहे. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहे मंगळवेढा शिवारात सगळ्यात प्रसिद्ध असणारा कडबा. तर हे समोर आपल्या समोर कडब्याचे व्यापारी आहेत. तर आपल्याला कडब्याबद्दल माहिती सांगतील. आता काय कडब्याचा रेट चाललाय तर ते रेट पण सांगतील तुम्हाला. आजचा जो रेट असणार तो मार्केट आणि कडबा कुठं जातो, किती मागणी वगैरे मंगळवेढा कडब्याला. नंतर तुम्हाला हा कडबा विकायचा जर असला तर हे आपला नंबर सांगतील. तर आपण यांच्याकडून थोडी माहिती घेऊ पहिल्यांदा. नमस्कार मामा, बोला. नमस्कार. काय नाव सांगा तुमचं? दत्ता नागणे, मंगळवेढा. बरं, हे जे कडबा आता तुम्ही गोळा करताय, हा कडबा कुठं बाहेर पाठवताय का काय प्रोसेस करताय? कराड, सातारा, कोल्हापूर, पुणे, बर, सांगोला, आटपाडी. मंगळवेढा शिवारातील कडब्याला जास्त मागणी आहे. मंगळवेढा शिवार ते मंगळवेढाची जमीन सुपीक आणि काळी जमीन असल्यामुळे मंगळवेढा शिवार ते कडबा जो आहे पूर्ण खायला जनावराला पोषक आणि त्या जनावरांना चारा अति चांगला चारा आहे. आणि त्याच्या चाऱ्याला ह्या गोडी जास्त असल्यामुळे हा चारा आणि महत्वाची गोष्ट हे चारा उपडून काढलेला असतो. या त्याच्यामुळे ह्याच्यात कस जास्त राहतो. त्यामुळे हा जनावरांना चारा घातल्याचा जनावरांची तब्येत सुद्धा ते जनावर आजारी पडत नाहीत. त्याच्यामुळे ह्या चाऱ्यांना जास्त मागणी आहे. ही म्हणजे ज्वारी जी असते याला काय पाणी देत नाही, बऱ्याच ठिकाणी पाण्याची ज्वारी असते ही. चव आणि गोडी असते. नैसर्गिक ह्याच्यावरती असते, निसर्गावरती अवलंबून ही ज्वारी आलेली असते. ही जमीन इथली काळी पूर्ण असल्यामुळे इथं बांध वगैरे नंबर वगैरे अशा कुठल्या गोष्टी नाहीत. पूर्णपणे सुपीक जमीन आहे आणि पूर्ण काळी जमीन असल्यामुळे इथं येणारा कडबा हा चांगल्या पद्धतीचा कडबा असतो आणि एक नंबर मालदांडी ज्वारीचा कडबा पूर्ण असतो. लोकल मार्केटला पण आणतो, खेड्यापाड्याचे लोक पण इथून कडबा घेऊन जातात. बरोबर. ही आता जे 40 खेडे वगैरे आहेत भाऊ, दुधा धंदा जास्त करून आहे, पण दुधा धंद्यांना कडबा इथून जातो मंगळवेढा शहरातून. मंगळवेढा शहरातला कडबा एक नंबर चांगला कडबा आहे. त्यामुळे मंगळवेढ्यातल्या कडब्यातून प्रत्येक ठिकाणावरून मागणी आहे, जास्त मागणी आपल्या इथल्या शहरात. बरोबर. आणि इथं कसं पूर्ण ओरिजिनल आणि देशी कडबा असल्यामुळे त्या कडब्याची जास्त मागणी आहे. कडब्याचं आजचं काय मार्केट रेट वगैरे काय चालू आहे? मार्केट आजचा कसं कडबा बघून आहे, कडब्याची उंची, पेंडी यानुसार त्याचा कडब्याचा रेट. $2024-25 पर्यंत सध्याचं मार्केट चालू आहे. साईज कशी बांधले त्याच्यावर पेंडी साईज वरती कडब्याचा रेट ठरतो. जर कुणाला जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 9665707899. म्हणजे तुम्हाला फोन करू शकतात लोक ज्यांना. थँक्यू. नमस्ते.
बघा मित्रांनो, हा तुम्हाला पाचुंदा दिसतोय बघा. पाचुंदा म्हणजे काय असतं, कडब्याच्या 5 पेंडे एकत्र ठेवणे म्हणजे पाचुंदा. आणि हो इथे एक तुम्हाला पाचुंदा. आता आपण काय पाचुंदे गोळा केल्यात आणि जे पाचुंदे सगळे एका ठिकाणी लावणे त्याला हुरळा लावणे असं म्हणतात. तर हुरळा पण तुम्हाला दाखवतो काय असते हुरळा. चला बघूया. असं पाचुंद रानातनं गोळा करायचं आणि हुरळा घालायचं. हे बघा आता हे पाचुंदा आणला आहे भावानं. ह्याच्यावर टाकायचा. बुडकं बुडकं साईडला करायचं. ह्या साईडचं बुडकं ह्या साईडला बुडकं करायचं आणि ह्या साईडचं बुडकं ह्या साईडला करायचं. आणि दोन्ही साईडचं शेंड बरोबर मध्ये राहिलं पाहिजे. त्याला हुरळा घालणे असं म्हणतात. हे बघा आता हे पाचून झाला. हे टाकलाय. हे बघितलं असं तुम्ही. आणि इथं तुम्ही बघू शकता आपण इथं हुरळा घातलाय बघा. हुरळा म्हणजे काय असते, पाचून गोळा करायचं आणि एका ठिकाणी असं लावून ठेवायचं. ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे ढेपण. ढेपण वेगळे विषय आहे. ढेपण पण तुम्हाला नंतर समजावून सांगतो. नंतर व्हिडिओत बघू आपण ढेपण काय असतं. तर इथं हुरळा घातलाय बघा आपण. हा हुरळा आहे.